जय गजानन जयतो संस्कृतम. रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेच्या या पुढच्या भागामध्ये आपलं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. तोयैहि अल्पैहि अपि करुणया भीमभानौ निदाघे मालाकार व्यरचि भवता यातरोरस्य पुष्टिः सा किं शक्त्या जनयितुमिह प्रावृषण्येन वाराम धारासारान अपि विकिरता विश्वतो वारिदेन. आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आपल्या लक्षात आलं असेल की आज दोन वेगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. पहिली महत्वाची गोष्ट, जे शांतपणे आणि नियमितपणे या निरूपण मालिकेचा आस्वाद घेत आहेत त्यांना लक्षात आलेलं असेल की सुरुवातीला आपण एक कथा सांगतो आणि कथेच्या माध्यमातून सामान्यतः विवेचनाला आरंभ करतो. आज तसं नाही केलेलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जे अत्यंत शांतपणे आणि व्यवस्थित अभ्यास करत असतील त्यांना लक्षात आलं असेल की जो श्लोक मी आता म्हटला ना, हाच श्लोक आपण पूर्वी एकदा अभ्यासलेला आहे. या श्लोकावर विवेचन पूर्वी येऊन गेलेलं आहे. मग तुम्ही म्हणाल हा श्लोक पुन्हा का घेतला? त्याचंच विवेचन करण्याकरता म्हणून मी मुद्दाम सुरुवातीला श्लोक वापरला आणि कथा नाही सांगितली. आता कथेचं चिंतन जे करायचंय ते मुळात या सगळ्या निरूपण मालिकेच्या निर्मितीचीच कथा या निमित्ताने मी आज आपल्या समोर ठेवणार आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम तयार केलेले आहेत. ऑनलाईन स्वरूपातले निशुल्क अभ्यासक्रम जगभरातले आपण सगळे संस्कृत प्रेमी त्याचा वारंवार आस्वाद घेत आहात. सुरुवात झाली त्याची अथर्वशीर्षाच्या अभ्यासक्रमापासून. श्री गणेश अथर्वशीर्षावर पहिला अभ्यासक्रम तयार झाला. वास्तविक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टसाठी आपण वेगवेगळ्या मालिका केल्या. पुढचे अभ्यासक्रम व्हायचे त्याच्यावरचे येतील टप्प्याटप्प्याने जसं शक्य होईल तसं. गणेश पुराणावर निरूपण मालिका केली आहे. ज्ञानदेवांची गणेश वंदना अशी एक निरूपण मालिका केलेली आहे. सर्वपूज्य गणराज या नावाने जिथे जिथे वेगवेगळ्या देवतांनी स्थापन केलेले गणेश क्षेत्र आहे त्याची एक निरूपण मालिका केली आहे. गाणपत्य व्रतावली, याचा अर्थ गणेशांचे वर्षभरातले जे वेगवेगळे व्रत आहेत त्याच्यावर एक निरूपण मालिका केलेली आहे. यांच्यावर अभ्यासक्रम नाही झाले, पण या निरूपण मालिका आहेत. ज्यांना उत्सुकता असेल ना त्यांनी खाली दिलेल्या क्रमांकावर व्हॉट्सअपला मेसेज करा. मी त्याला सगळ्यांना निरूपण मालिकांच्या लिंक निश्चितपणे पाठवेल. मला सांगायची महत्वाची गोष्ट आहे की त्यातला पहिला जो अभ्यास विषय आहे गणेश अथर्वशीर्ष, त्यावर पुढे अभ्यासक्रम तयार झाला. म्हणजे एक व्हिडिओ, त्याच्यासोबत त्याचं वाचन साहित्य आणि त्याच्यावरचे 10 प्रत्येक भागावरचे गुगल फॉर्म स्वरूपातले वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असे अभ्यासक्रम आपण तयार केले. गणेश अथर्वशीर्षावर तर झाला. दुसरं चॅनल आपलं गिरवाणवाणी, कारण मी एवढ्याकरता मुद्दाम सांगतो दुसरं की गणेश अथर्वशीर्षाचा अभ्यासक्रम या मालिकेवर तुम्हाला या चॅनलवर नाही दिसणार. वेगळं चॅनल आहे, त्यांच्याकरता तयार केलेलं होतं. इथं आपल्या समोर जे चॅनल आहे त्याच्यावर आजपर्यंत जेवढ्या निरूपण मालिका झाल्या या सगळ्यांचे पुढे अभ्यासक्रम तयार झालेले आहेत. लक्षात घ्या, नीतिशतकमचा अभ्यासक्रम केला, जगभरात अत्यंत प्रसिद्ध झाला. असंख्य महाविद्यालयांनी आणि 4 विद्यापीठांनी MOU करून म्हणजे सामंजस्य कराराच्या माध्यमातून हे अभ्यासक्रम आपल्याकडे कसे चालू होतील या दृष्टीने प्रयत्न केलेले आहेत. अर्थात पुढची महत्वाची गोष्ट, नीतिशतक झालं, मेघदूतम, त्यानंतर अभिज्ञान शाकुंतलम, स्वप्न वासवदत्तम, वेदांत सार, भारतीय स्वयं शिक्षा पद्धती अर्थात दत्त यदू संवाद, असे वेगवेगळे अभ्यासक्रम आपण तयार केलेले आहेत. पण आपल्या समोर हा अभ्यासक्रम येतो ना, याच्या मागची पार्श्वभूमीची जी कथा असते, प्रक्रिया असते, ती अत्यंत लांबलचक आहे आणि क्लिष्ट आहे. या निमित्ताने मला आपल्या समोर त्या सगळ्या गोष्टी ठेवायच्या आहेत. कोणतीही मालिका तयार होताना सर्वप्रथम काय केलं जातं तर त्याचं उत्तर आहे, तो विषय निवडला की त्याच्यावर एक लेख मालिका चालविली जाते. कशा करता त्यातला हिशोब समजून घ्या. ही सगळी प्रक्रिया कशी घडत जाते ते या निमित्ताने आपल्या समोर सांगायचंय. एक लेख मालिका एवढ्यासाठी की ती लेख मालिका लिहिण्याकरता एक विशिष्ट वेळ मिळतो. रोज एक लेख या स्वरूपात आलं तरी या मालिकेच्या बाबतीमध्ये जो रसास्वाद अन्योक्तीचा आपण पाहतोय इथे तर रोज नव्हती, साप्ताहिक स्वरूपात ही लेख मालिका प्रसारित झाली. यवतमाळला जयध्वज नावाचं एक साप्ताहिक आहे आणि त्या जयध्वज साप्ताहिकामध्ये संपादक जे आमचे मित्र आहेत सुधीर क्षीरसागर, त्यांनी वारंवार विनंती केल्यामुळे ही मालिका आपण सुरू केली होती. आता गंमत अशी आहे, 60 भाग आहेत. म्हणजे मालिका पूर्ण व्हायला साप्ताहिकाच्या हिशोबात 1.25 वर्ष मालिका चालली. या 1.25 वर्षामध्ये 15व्या भागामध्ये हाच श्लोक पूर्वी येऊन गेलेला आहे, वृक्षान्योक्ती नावाने.
आता त्यानंतर आज आपण 58व्या भागामध्ये बोलतोय, म्हणजे मध्ये 43 भाग गेले, म्हणजे जवळजवळ 11 महिन्यानंतर हा भाग येऊन पोहोचला. 11 महिन्यामध्ये मी खरं सांगतो, हा श्लोक आपण पूर्वी घेतलाय हे मी विसरलो. पण दुसरे कारण आहे त्याच्या मागचं, की त्यावेळी ती अन्योक्ती जी पाहिली ती वृक्षान्योक्ती नावाने पाहिलेली आहे. आज आपण जेव्हा पाहतोय तेव्हा मालाकारान्योक्ती आहे. श्लोक जरी एकच असला तरी त्या श्लोकाकडे पाहण्याच्या दोन वेगवेगळ्या दृष्टी आहेत, आणि म्हणून मला ते आपल्या समोर सांगायचंय. मग अशी लेखमालिका तयार होते, श्लोकावर आपण बोलू. ती लेखमालिका नंतर ग्रंथरूपात प्रकाशित होते. अविरत प्रकाशन म्हणून जळगावचं प्रकाशन आहे, त्यांनी हे पुस्तक ग्रंथरूपात काढले आहे. आपले अनेक ग्रंथ त्यांनी काढलेले आहेत. रघुवंशमचे जे वाचक असतील त्या सगळ्यांना माहिती असलेलं प्रकाशन आहे. रघुवंशमच्या 19 पैकी आतापर्यंत 9 ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत, अविरत प्रकाशन जळगावच्या माध्यमातून. एवढ्या करता आपल्याला सांगतोय की नंतर ग्रंथ येतात, मग त्यावर व्हिडिओ तयार केले जातात. म्हणजे आतापर्यंत जेवढ्या मालिका, नीतिशतक ग्रंथ रूपात आलं, पहिल्यांदा लेखमाला आली, मग ग्रंथ आला, त्यावर व्हिडिओ तयार झाले, आणि व्हिडिओ तयार झाल्यानंतर त्यावर प्रश्न मालिका केली जाते. कारण त्या व्हिडिओत काय बोललंय तेवढ्यावर आधारित प्रश्न मालिका ही रचना अत्यंत लांबलचक आहे, वेळ काढू अशा पद्धतीची आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये अनेकदा अशा गोष्टी होतात की पूर्वी काय झालेलं ते लक्षात राहिलं नाही, जसं आज झालेलं आहे. हाच श्लोक येऊन गेला, कारण लक्षात का नाही आला, त्यावेळा वृक्षान्योक्ती म्हणून पाहिलं आपण. जर सगळी अन्योक्तींची जी रोज आपल्याला सूची मिळतीये, त्यातल्या जर अन्योक्तींच्या नुसत्या सूचीकडे लक्ष टाकलं तर मालाकारान्योक्ती नाही झालेली. त्याच हिशोबामध्ये आज आपल्या समोर हा श्लोक आला. दुसरी महत्वाची गोष्ट, श्लोक जरी तोच असला, अन्योक्ती जरी तीच असली, त्याच्यामुळे आता अर्थावर फार बोलण्याची आवश्यकता नाहीये, कारण अर्थ आपण पूर्वी पाहिलेला आहे. अर्थ ओघात एकदा घेऊन घेतो. अर्थ असा आहे की त्या निदाघ म्हणजे उन्हाळ्याच्या काळामध्ये जेव्हा पाण्याची अत्यंत समस्या असते, सगळे जलसाठे जणू काही सुकून गेलेले असतात, त्या काळामध्ये तो म्हणतोय, सुभाषितकार म्हणतायत आपल्या समोर, तोयैही अन्यैही, जेव्हा अल्पैही, क्षमस्व, तोयैही अल्पैही, अल्प अशा प्रकारच्या पाण्याच्या माध्यमातून थोडंसं पाणी टाकलं त्या मालाकाराने, त्या कुंभ जो तयार करणारा, बगीचा सांभाळणारा आहे, त्या बगीचा सांभाळणाऱ्यांनी, त्या माळ्यांनी थोडंसंच पाणी घातलं, फार नव्हतं पण अल्प होतं. पण लक्षात घ्या केव्हा घातलेलं आहे, तोयैही अल्पैही अपि करुण, या कारुण्य, कारण त्या झाडाची अवस्था त्याला पाहवत नव्हती. त्याच्या मनामध्ये दया निर्माण झाली की अरे आपण नाही पण टाकलं ते झाड मरणार आहे आता, अशी जी अवस्था. त्यावेळा त्यांनी जे पाणी घातलंय, भीम भानव, त्यांनी शब्द वापरला, भीम म्हणजे अत्यंत भयानक प्रचंड असलेलं अशा प्रकारचं भानूची अवस्था जेव्हा असते, म्हणजे त्या उन्हाळ्याचा विषय म्हणून निदाघ शब्द वापरला. निदाघ शब्दाचा अर्थ ग्रीष्म ऋतू, याचा अर्थ लाही 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 जेव्हा होत आहे, तो वैशाख वणवा ज्याला आपण म्हणतो, तशा काळामध्ये त्यांनी जे थोडंसं पाणी घातलं ना, ते पाणी मालाकार, त्या मालाकाराने जे दिलं, व्यरची भवताम या तरोहो तस्य पुष्टी ही, त्या पाण्याच्या माध्यमातून त्या झाडाची जी पुष्टी झालेली आहे, याचा अर्थ फार बहरलं नाही ते, पण जगलं. आणि नंतर जेव्हा बहाराची वेळ येते तेव्हा तोपर्यंत ते जे जगणं आहे ना, तेच महत्वाचं आहे. या दृष्टीने आपल्या समोर सांगताय, साकिम शक्त्याः, नंतर त्याला मिळालं, काय मिळालं, पावसाळा आला. पावसाळा आल्यानंतर प्रचंड जल मिळालं. किती, प्रावृष्य, साकिम शक्त्या जनयितुमहम प्रावृषन्येव वारः, प्रावृष म्हणजे पावसाळा, त्या पावसाळ्यामध्ये जे वाराम म्हणजे जल त्याला प्राप्त झालं, कसं होतं, धारा सारान अपि, धाराच्या धारा त्याच्यावर पडल्या होत्या, पावसाच्या लाटाच्या लाटा आल्या होत्या, त्या अर्थाने तशा धारा अनेक पडल्या. विकिरता विश्वतो वारिदेन, त्या वारिद म्हणजे जल देणाऱ्या मेघाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण विश्व जलमय करून टाकलं होतं. त्यावेळेला जे पाणी मिळालं ना, ते प्रचंड होतं, पण लक्षात घ्या ते मिळेपर्यंत जगवलं ते त्या मालाकाराच्या थोड्याशा पाण्याने आहे. हा त्यातला सामान्य अर्थ आपल्या समोर आहे. तुम्ही म्हणाल मग दोन वेगवेगळ्या दृष्टी कशा आहेत, त्याचं उत्तर आहे दोघ जण आहेत त्याच्यामध्ये.
कोण दोघं जण आहेत? एक वृक्ष आहे आणि एक मालाकार आहे. दोघांच्या दृष्टी ज्या आहेत ना त्या दोन दृष्टी वेगळ्या आहेत हे समजून घ्यायचं. कायम लक्षात ठेवा, घटना एकच असते पण एकाच घटनेकडे दोन वेगवेगळ्या दृष्टीने पाहिल्या जाऊ शकतं. दोन्ही हिशोब आपल्याला समजून घ्यायचे. ही रचना आपल्याला कळायची आहे, कारण कोणत्याही गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता याच्यावर त्या गोष्टीचा अर्थ बदलून जात असतो. एक मजेदार कथा आठवली म्हणून आपल्या समोर सांगतो. एक बुटाचा कारखाना आहे. त्या बुटाच्या कारखान्यामध्ये प्रचार यंत्रणा, प्रसिद्धी आपली करायची, जिकडे तिकडे काम वाढवायचं म्हणून दोघांना नेमण्यात आलं. त्या दोघांना एका देशात पाठवण्यात आलं. त्या देशामध्ये जाऊन तिथे आपल्याला कशा पद्धतीने व्यापाराची वृद्धी करता येईल याचा विचार मांडण्यात आला, सांगण्यात आला की त्याचा जरा अभ्यास करून या. दोघही जण गेले, दोघांनी त्या देशाचा अभ्यास केला, परत आल्यावर दोघांनी आपले आपले अहवाल सादर केले. गंमत अशी होती, एकमेकाच्या पूर्ण विपरीत अहवाल होते. त्यातला एक म्हणतो या देशात एकही माणूस बूट विकत घेत नाही, कारण त्या देशातले लोक बूट वापरतच नाहीत, पादत्राणच काही वापरत नाहीत. कुठला तरी आदिवासी बहुल प्रकारातला विषय असेल त्या दृष्टीने समजून घ्या की ते लोक वापरतच नाहीत, त्याच्यामुळे इथे बुट खपूच शकत नाही. हा पहिल्याचा अहवाल. दुसऱ्याचा अहवाल पूर्ण वेगळा. तो म्हणतो या प्रांतातला एकही माणूस ही गोष्ट वापरत नाही, याचा अर्थ सगळ्यांना वापरायला आपण प्रवृत्त करू शकतो. याचा अर्थ तिथे व्यवसायाची प्रचंड क्षमता आहे. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. तीच गोष्ट आहे, त्याच गोष्टीकडे दोघांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. एकच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने पाहिल्या जाऊ शकते तुमच्या परिस्थितीनुसार. हा हिशोब समजून घ्यायचा आहे. आणखी एक मजेदार कथा आपल्या समोर सांगतो. एक माणूस होता, दोन मुली होत्या, त्याला दोघे मुलींचं लग्न करून दिलं. एक मुलगी कुंभाराच्या घरात गेली, एक मुलगी एका शेतकऱ्याच्या घरात गेली. भेटाई करता म्हणून मुलींना जायचं. दोन्हीकडे पिता गेले. पहिल्यांदा मोठीकडे गेले जी कुंभाराच्या घरात होती. म्हणे कसं चाललाय संसार? ती म्हणे फारच सुंदर चाललेला आहे. उन्हाळाही चांगला कडक तापलेला आहे. या कडक तापलेल्या उन्हाळ्यामध्ये माझ्या नवऱ्याने अनेक माठ घडवलेले आहेत. आता फक्त काही दिवस ते सुकायला लागतील आणि मग सुकल्यावर त्यांना व्यवस्थित भट्टीत वापरता येईल. बाबा प्रार्थना करा काही दिवस पाऊस येऊ नये, कारण पाऊस आला तर ते सगळे मडके वाहून जाणार आहेत, खराब होणार आहेत. पुरीच्या गोष्टी ऐकल्या. बाप दुसऱ्या मुलीकडे गेला जी शेतकऱ्याच्या घरी दिलेली होती. तिला विचारलं कसा चाललाय संसार, काय चाललंय जावयाचं? तिने सांगितलं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. धूळ पेरणी नावाची गोष्ट असते, तसं नांगरणी झालेली आहे, पेरणी झालेली आहे, सगळीकडे बिया शेतामध्ये पेरलेल्या आहेत. आता बाबा फक्त एकच प्रार्थना करा, लवकरात लवकर पाऊस आला पाहिजे. कशी मजेदार रचना आहे. शेतकऱ्यांनी कोणाकरता प्रार्थना करायची? मोठ्या मुली करता की लहान मुली करता? कारण एकीची प्रार्थना दुसरीसाठी अडचणीची आहे आणि दुसरीची प्रार्थना पहिलीची वाट लावणारी आहे. किती अजब गोष्ट असते, लक्षात घ्या. पाऊस पडणे हे एक ठरलेली गोष्ट आहे, ठरलेली घटना आहे, पण ती कुंभारासाठी त्रासदायक आहे, शेतकऱ्यासाठी उपयोगी आहे. तुम्ही कोणत्या दृष्टीत आहात, कोणत्या परिस्थितीत आहात, तसं वृक्षाकडून पाहताना या गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने पाहता येतं आणि मालाकाराकडून पाहताना म्हणजे त्या माळ्याच्या दृष्टीने पाहताना वेगळ्या पद्धतीने पाहता येतं. वृक्ष कृतज्ञतेच्या भावनेने पाहतोय. हे आपण पूर्वीच्या सुभाषितात पाहिलं की वृक्षांनी कृतज्ञता ठेवली पाहिजे त्या माळ्याबद्दल की ज्या माळ्याने भले थोडंसं दिलं असेल पण ते त्या काळात दिलेलं आहे ज्या काळात दुसरं काहीच मिळण्याची सोय नव्हती. त्या काळामध्ये मिळालेली ती मदत अत्यंत महत्वाची आहे. आता मालाकाराच्या दृष्टीने विचार करा. मालाकाराच्या जवळ थोडंसंच पाणी आहे, वास्तविक ते त्यालाही पाहिजे, वैयक्तिक त्याची गरज त्यातून भागणार आहे. ते पाणी जर झाडाला दिलं तर त्या मालाकाराच्या जवळचं तेवढंच पाणी कमी होणार. पाऊस नाही आला समजा, पुढं काय होईल? पुढे मालाकाराचेही हाल होणार आहेत. पण मालाकार विचार करतो, करुणा या शब्दातून लक्षात घ्या त्याची भूमिका. तो विचार करतो ठीक आहे पुढचं नंतर पाहू, आत्ता याला प्रचंड गरज आहे, कारण आता जर याला पाणी नाही मिळालं ना तर हे झाड मरणार आहे.
मग पुढे किती मिळालं तर उपयोग काय आहे? आणि म्हणून ज्याला खरंच गरज आहे त्याला आपण साह्य केलं पाहिजे, ही मालाकाराची भूमिका आहे. ज्यांनी विपरीत परिस्थितीत साह्य केलं त्याची कृतज्ञता असली पाहिजे, हा वृक्षान्योक्तीचा अर्थ होता. आणि जे समोर खऱ्या अर्थाने दीन दुःखी दुबळे आहेत त्यांना मदत करण्यासाठी आपल्याजवळ जे काय असेल त्यातला काही भाग का होईना काढून त्याचं जीवन जगवणे हा सज्जनांचा मार्ग आहे. हे मालाकाराच्या अन्योक्तीच्या माध्यमातून सांगितलं. एकच श्लोक दोघांच्या वेगवेगळ्या दृष्टीने वेगवेगळा अर्थ आपल्या समोर ठेवतो. अशीच एक सुंदर अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम.